नमस्कार भावना, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज मी सायकलिंग वगैरे केली आल्यानंतर कार्डिओसाठी. त्यानंतर मी लगेच बॅक एक्सरसाइजसाठी पुलअप्स वगैरे मारल्या, बॉडी सोड मारली. 6-7 रॅप्स वगैरे गेले मला. हळूहळू आपण वेट घेऊन पण मारू, पण सध्या तरी बॉडी सोबतच पुल डाऊन वगैरे पुलअप्स वगैरे मारू आपण. त्यानंतर लॅट पुल डाऊन एक्सरसाइज केली. यामध्ये पण लाँग ग्रिप आणि शॉर्ट ग्रिप आपण घेऊ शकतो. आता मी लाँग ग्रिप घेतली. लाँग ग्रिप अप्पर बॅकसाठी पूर्ण ओव्हरऑल बॅक त्यामध्ये हिट होते, आणि जी शॉर्ट ग्रिप धरतो आपण त्याने बॅकला फुलनेस वगैरे होतो, म्हणजे बॅक फुगून दिसते तुमची. तर यात मी ती काही केली नाही. यातमध्ये मी एक्सरसाइज केली, पण दुसऱ्या याच्यावर केली. जशी की आता पुढची बघू शकतो तुम्ही. ही एक्सरसाइज केली बघा मी त्यासाठी. हे पण करू शकतो मी, आणि क्लोज ग्रिपमध्ये पण करू शकता. ठीक आहे. ती लोअर बॅकसाठी आहे. याने बॅकला थिकनेस एकदम प्रॉपर होतो. आता याचे पण 2-3 टाईप्स आहे. यातला हा एक केलेला आहे मी, जो की मला चांगला प्रॉपर होतो माझ्या बॅकला, आणि तुम्ही हप्त्यानुसार चेंजही करू शकतात तिला. ठीक आहे. पण रेंज ऑफ मोशन तुमची कशी असली पाहिजे. मी सीट बसलेलो कसं आहे, माझा एक हात कुठे आणि पूर्ण बॅक सोडतो आहे मी, आणि नंतर ओढून धरतो आहे. ठीक बघू शकतो तुम्ही, क्लोजमध्ये पण बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. कारण तुमची कंबर वगैरे टाईट असली पाहिजे, नंतर बॅक पेन उचलून होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. त्यानंतर ही एक एक्सरसाइज केली, सीटेड केबल रोज. ही एक एक्सरसाइज केली बघा. इथं विभार नव्हता त्यामुळं आपण ह्याच घेतल्या 2 क्लिपा वगैरे, त्याने मारतो आहे मी. ठीक आहे. मिडल बॅकला हिट करते बघा एकदम व्यवस्थित. ठीक आहे. मिडल आणि अप्पर, पण विशेष करून मिडल बॅकला एकदम व्यवस्थित हिट करते. रेंज ऑफ मोशन तुमची परफेक्ट असली पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या एक्सरसाइजने तुम्हाला इथं थोडा मित्र माझा आला होता, त्यामुळे तिला म्हटलं थोडं बाजूला हो. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी एक्सरसाइज केली परत. ही बारसोबत एक्सरसाइज केली बघा, बार घेऊन. यामध्ये पूर्ण बॅक ओपन करतो मी, आणि परत एकदम ओढतो व्यवस्थित. ठीक आहे. ही बॅक तुमची मोठी बॅक मोठी दिसण्यासाठी एक्सरसाइज आहे. त्यानंतर स्ट्रेट आर्म पुल डाऊन एक्सरसाइज केली. ही सुपर सेट म्हणू शकतो याला, आणि ओव्हरऑल बॅक यामध्ये हिट होती तुमची. ही माझी फेवरेट एक्सरसाइज आहे. तुम्हाला आता नंतर फोटोमध्ये दिसूनच जाईल. ठीक आहे, की एक्सरसाइज वगैरे कशी झाली, काय झाली, आणि बॅक कशी उठून दिसते. ओके. हे दोन्ही व्ह्यू बघा तुम्ही, मागणं पण पुढचं पण. कंबर एकदम स्ट्रेट आहे. शोल्डर पूर्ण सोडतो मी, बॅक पण पूर्ण सोडतो आहे. त्यानंतर बेंट ओव्हर रो ही एक एक्सरसाइज केली. ही तुमची मिडल बॅकला एकदम मस्त हिट बसतं बघा. ठीक आहे. ही एक्सरसाइज तुम्ही हप्त्यातून एकदा करायची, डबल दुसऱ्या हप्त्यात परत एकदा करायची. म्हणजे हप्त्यातून एक वेळेस करायची, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही बॅक असाल त्यावेळी करायची. त्यानंतर बायसेपसाठी एक्सरसाइज केली. या एक्सरसाइजला ड्रॅग कर्ल म्हणतात. म्हणजे बसून तुम्ही मारू शकता एक माग आधार घेऊन. आता जिममध्ये काय आधार नव्हता, त्यामुळे मी जी लॅट पुल डाऊनची मशीन आहे तिथंच आधार धरला आणि प्रॉपर मारतो. बायसेप वगैरे बघा तुम्ही कसं हिट होतो एकदम व्यवस्थित. बायसेपला पहिल्याच्या त्यामध्ये एकदम पंप आलेला आहे. ठीक आहे. हे तुमच्यावर डिपेंड, तुम्ही कशी एक्सरसाइज करता. रेंज ऑफ मोशन तुमची कशी असल्या पाहिजेत, कंबर टाईट असल्या पाहिजेत. त्यानंतर ही एक केबल कर म्हणून एक्सरसाइज केली. हिरोसोबत केली मी. यानं पण एकदम मस्त हिट येतो. तुम्ही बघू शकता बायसेपवरती पूर्ण लोड येतो आहे, आणि माझी बायसेप फिक्स आहे, शोल्डर फिक्स आहे, हलवत नाही किंवा काय. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर रेंज ऑफ मोशनमध्ये, आणि इंटेन्सिटी पण एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड धरलेलं आहे यामध्ये. जसं थोडा वेट वाढत घ्यायचं. हे दुसऱ्या व्ह्यूनं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर परत केबल कर्लसोबतच, म्हणजे बारसोबत एक्सरसाइज केली. यामध्ये थोडा माझा बायसेपनं थोडा खाली घेतलेला आहे मी. केबल रोमध्ये थोडा पुढं होता, यामध्ये मागे घेतलेला आहे. ठीक आहे. हे यामध्ये बायसेपला तुमचा फुलनेस होतो, आणि तो जो मेन हेड आहे ना बायसेपचा, तो फुगून दिसतो. जे पोरं दाखवत नाही का असं करू त्यासाठी. ठीक आहे. यामध्ये तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि जोपर्यंत रॅप तोपर्यंत रॅप मारा तुम्ही. हा बघा, शेवटचा रॅप एकदम पूर्ण इंटेन्सिटीनं मारतो मी, जोपर्यंत हिट होती तोपर्यंत. त्यानंतर हॅमरकर ही एक एक्सरसाइज केली. बायसेपची मी जास्त मारल्याची एक्सरसाइज, कारण टाईम होता त्यामुळे मारून मारल्या. नाही तर तुम्ही 4 एक्सरसाइज केल्या तरी चालतील. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्ही बायसेप तुमचं रेंज ऑफ मोशन तुमची व्यवस्थित असली बघा. मला एवढंच म्हणायचं आहे की रेंज ऑफ मोशन जर तुमची व्यवस्थित असतील ना, तुमची मसल एकदम व्यवस्थित हिट होते. तुम्ही जर रेंज ऑफ मोशन हिट नसा, आता शेवटची 2-3 जे रॅप मारतो मी, चीट रॅप येते. हे तुम्ही स्टार्टिंगपासून नका मारू. येतं सॉरी, पण मित्रांनो मला मोबाईल आडवणार. ही पिचल कर शेवटची एक्सरसाइज आहे. इथं बघा तुम्ही. म्हणजे मी जेव्हा माझे व्हिडिओ बघतो ना, मला वाटतं की यार माझं काही चुकत नाही. चुकत असेल थोडंफार, पण एकदम थोडंफार परफेक्शन आहे काय नाही कुठंतरी. कारण की बायसेप जर तुमचा हिट होत असेल आणि दिसत असेल तर तुम्ही बघू शकता कंबर टाईट आहे, बायसेप एकदम हिट होतो आहे. तिथे सुपर आणतो तुम्हाला फोरआर्म बायसेप वगैरे. आणि शेवटचे 1-2-3 रॅप वगैरे मी एकदम याला मारतो.
ओके ठीक आहे. त्यानंतर आता पुढचे फोटो बघा तुम्ही. हे बघा माझे जुने फोटो, एकदम टावरसारखा दिसतो का नाही, दिसता लांब लचक ना बॉडी नाही की नाही. इथं बघा तुम्ही बॅक कशी फुलण्यास आलेलं बॅकला आपल्या. ठीक आहे. हे तुमचं कन्सिस्टन्सी तुमची खूप मॅटर करते बरं का, हे मला सांगायचं आहे फक्त. ओके. नमस्कार मित्रांनो, पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. आज आपण बॅक आणि बायसेपसाठी एक्सरसाइज वगैरे केली आणि आज पूर्ण सेट एकदम व्यवस्थित मारले आपण. तर डाएट प्लॅनसाठी तुम्हाला काय सांगतो मी, डाएट प्लॅन कसा असावा, काय असावा, थोडं थोडं वगैरे. आणि साधं सिंपल आहे, जास्त काय असं हार्ड नाही किंवा जास्त हे नाही महाग, म्हणजे आपल्याला परवडणार आहे तसा. जसे की तुम्ही 100 ग्रॅम चिकन किंवा 100 ग्रॅम जर फिश वगैरे घेतली तर त्यामुळे तुम्हाला 25 ते 30 ग्राम प्रोटीन, ॲमिनो ॲसिड्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स वगैरे मिळतात. ओके ठीक आहे. आणि त्यानंतर मिल्कमध्ये तुम्हाला बनाना वगैरे जर टाकले तुम्ही तर तुम्हाला वे आणि कॅल्शियम वगैरे मिळतं, जे की तुम्हाला बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. आणि परत तुम्हाला जे मिल्क वगैरे ते तुम्हाला कॅल्शियम प्रोव्हाइड करतं बॉडीसाठी. ओके. अर्धा लिटर वगैरे दूध घ्यायचं, त्यानंतर बनाना वगैरे त्यामध्ये टाकायचा, मिक्स करून पिऊन घ्यायचं. ठीक आहे. आणि यामध्ये पण पचत असेल तरच घ्या. तुम्हाला एकदम स्टार्टिंगला एवढं अर्धा लिटर घेऊ नका, थोडं घ्या, कारण की एकदम तुम्ही अर्धा लिटर दूध पिसाल ना तुम्हाला पचणार नाही. आणि सिटीमध्ये वगैरे कसं आहे, तुम्हाला पुढचं दूध भेटणार, जसं की चितळेचं दूध एकदम मस्त आहे तुम्हाला घेण्यासाठी. ठीक आहे. क्रीमी मिल्क आहे. ओके ठीक आहे. बाकीचं हळूहळू आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत जाऊ. आणि पुढचा व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही, बायसेप वगैरेचा फोरआर्म वगैरे बघा तुम्ही. ओके. आणि बघा या माने, हे जे असतं तुम्हाला मानला जो व्ही आकार होतो ना, याच्यावर तुम्हाला एक्सरसाइज वगैरे सांगेल कसं काय होतो काय होतो. बघा इथून बघा तुम्हाला सरळ, इथून परत सरळ आलेली रेष इथे बी तसं बघा हे, आणि हे पूर्ण व्ही आकार आलेला आहे. याच्या पण एक्सरसाइज वगैरे करू तुम्ही, त्यामुळे तुम्हाला सांगायचं जाईल वगैरे काय आहे काय नाही. ओके ठीक आहे. थँक्यू.